अमेरिकेनं आज पहाटे इराणवरती जबरदस्त क्षेपणास्त्र हल्ले केलेत। होर्मुझमधल्या रडार, ड्रोन आणि एअर डिफेन्स सिस्टीमला लक्ष्य करण्यात आलंय। इराणनं अपाचे हेलिकॉप्टर पाडल्याचा अमेरिकेनं बदला घेतलाय। अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं हल्ल्यांची माहिती दिली आहे। अमेरिकेच्या हल्ल्यांना कठोर प्रत्युत्तर देण्याचा इराणनं प्रतिइशारा दिलेला आहे। अमेरिकेनं कुठे कुठे हवाई हल्ले केलेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। तर ही दृश्य आपण पाहतोय। बंदर अब्बास शहर, मिनाब, सिरिक या ठिकाणी हे हल्ले करण्यात आलेले आहेत। इराणनं डागलेली क्षेपणास्त्र हवेतच उडवल्याचं जॉर्डन आर्मीनं सांगितलंय। हवेतच नष्ट केलेल्या क्षेपणास्त्रांचे अवशेष जमिनीवर आहेत असं जॉर्डन आर्मीनं सांगितलंय। जॉर्डन आर्मीनं या संदर्भातलं निवेदन जारी केलंय। इराणच्या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचा देखील त्यांनी दावा केलेला आहे। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे। बहरीनमधल्या अमेरिकेच्या हवाई तळांवरती हल्ले केले गेलेत। अमेरिकेच्या 5व्या फ्लीट हेडक्वार्टरवरती इराणनं हल्ले केलेत। पहाटेपासून अमेरिका आणि इराणचे हल्ले प्रतिहल्ले सुरू आहेत। शस्त्रसंधी झाल्यापासून पहिल्यांदाच दोन्ही देश आमने सामने आलेले आहेत, भिडलेले आहेत। तर अपाचे हेलिकॉप्टर पाडणं ही फार मोठी घटना नाही, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। हेलिकॉप्टरमधले दोन्ही पायलट सुरक्षित आहेत असंही ट्रम्प यांनी सांगितलंय। अमेरिकेचं होर्मुझवर पेट्रोलिंग करणारं हेलिकॉप्टर इराणनं पाडलं। तुम्ही पत्रकार समजता तेवढी मोठी ही घटना नाही असं ट्रम्प म्हणाले। हेलिकॉप्टर पाडल्याला जशास तसं उत्तर दिलंय असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले। तर अमेरिकेचं अपाचे हेलिकॉप्टर आम्ही मुद्दाम पाडलं नाही, इराणच्या उपपरराष्ट्र मंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय। होर्मुझमध्ये परिस्थितीच तशी निर्माण झाल्याचं इराणनं म्हटलंय। हेलिकॉप्टर पाडण्याला इराण नाही तर परिस्थिती जबाबदार आहे असा दावा इराणचा आहे। सुरक्षित राहायचंय तर इराण सोडा, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेला इशारा दिलाय। अमेरिकेच्या हल्ल्यांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाईल असं अराघचींनी सांगितलंय। युद्धाच्या मैदानात अमेरिकेचा पराभव झाला असंही अराघची म्हणाले। इराकच्या हवाई हद्दीमध्ये इराणनं आत्मघाती ड्रोन्स पाठवलेत। इराकमधल्या अमेरिकेच्या हवाई तळांवरती ड्रोन्सच्या घिरट्या पाहायला मिळाल्या। अमेरिकेच्या एअर डिफेन्स यंत्रणा त्यामुळे सक्रिय झाल्यात।